अन्यथा 2 षटके झाल्यानंतर पुन्हा ते कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील 3 ओव्हरसाठी. पहिला बॉल डॉट आलाय, फटका हवेत आहे, कॅचची संधी आहे, मागे राहिला क्षेत्ररक्षक. सिंगल रन इथून भरपूर टाइम होता खरं तर फिल्डरकडे, पण सिंगल रनने इथून मात्र धावफलक ओपन झालं घारे ब्रदर्स उमरोली टीमचा. खरं तर प्रेक्षकांना आता षटकार चौकारांची आतिषबाजी बघायचे. तर दुसरीकडे साई मसने एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात सावध पावित्र्य घेतलाय तो मात्र जयदीपने. धनराजच्या बॅटमधून फटका आलाय, स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला, चेंडू सीमा पार, खेचलाय तो चौकार. डीजे पाच धावा, जबरदस्त बॅटिंग आहे ती मात्र धनराज या खेळाडूची. साईचा हा चेंडू, धनराज वाईटची डिमांड करत होता, पंचांनी या ठिकाणी हरलं, चेंडू मात्र वाईट. एक्स्ट्राची धावा कशा का होईना पण धावा संख्या वाढली पाहिजे. घारे ब्रदर्स उमरोली हा संघ पहिल्यांदा या मैदानावरती, सावळ्याच्या मैदानावरती पहिल्यांदा घारे ब्रदर्स हा संघ इथे पोहोचलाय. पाठीराखे आपण स्टेजवरती या उमरोली संघाच्या, आपल्याला मी आमंत्रित करतोय. चांगला बॉल साई मसनेचा. साई मसने खरं तर एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की कधी कशा पद्धतीने समोरच्या फलंदाजाला रोखून धरायचं. समोर खेळलाय, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, एकच सिंगल. खरं तर डाव इथून पूर्णपणे सुरभूत झाला, तसा एक चौकार आला, सिंगल 2 आल्या, एक वाईटची धाव देखील मिळाली. 7 धावा घारे ब्रदर्स उमरोली संघाच्या धावा फलकावरती आहेत. पहिला सामना जबरदस्त बॅटिंगचा तडाखा आपण पाहिला आंथरडोरडीचा, त्यानंतर पलटवार पाहिला होता जय हनुमान कशळचा, पण आंथरडोरडीने हा सामना जिंकला आणि संघ मात्र द्वितीय फेरीमध्ये दाखल झालाय. फटका भारी, ऑन साइडला पावर जनरेट केली आणि ठोकलाय तो चौकार. षटकाची इथून जबरदस्त सुरुवात झाली आणि त्यानंतर वेल फिनिश देखील केलं साई मस्त. या दोघांमध्ये जो जिंकेल तो आंथरडोरडीच्या विरोधात सेकंड राऊंड मध्ये, एक तर तो वरई असेल किंवा सानिया 11 बारणे असेल. 7:15 वाजता आंथरडोरडी संघ आपण रिपोर्टिंग करा, कारण या स्पर्धेचं जे स्वरूप होतं डेली 1चा सामना आणि त्यांची सेकंड राऊंड ही उद्या असेल. चेंडू आपण या ठिकाणी पाठवतो सर, चेंडू या ठिकाणी पाठवा. प्रेम गोलंदाजी मार्क वरती आला, जे के शेळू संघ खरं तर नवीन खेळाडूंची देखील ॲडिशन या संघामध्ये झालेली आहे. खरं तर या संघ या वर्षी सर्वाधिक टुर्नामेंट, खरं तर ही 33वी टुर्नामेंट खेळतो जे के शेळू संघ. रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा खेळला या वर्षी जय कोळंबा माता शेळू संघ आणि 33वी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खरं तर विजयाचं स्वप्न घेऊन आलाय आणि विरोधात मात्र पहिल्यांदाच या मैदानावरती आलाय तो घारे ब्रदर्स उमरोली. पण परफॉर्मन्स भारी आहे, पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो मात्र 11. चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही या ठिकाणी सूचना करतो. 5 मिनिटात बरोबर साईने षटक इथून कंप्लीट केलं
अगदी 4.5 मिनिटातच साईने षटक कंप्लीट केलं, त्यामुळे जास्त वेळ आपण घेऊ नका. प्रेम गोलंदाजीला सुरुवात. समोर येतो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा फलंदाज धनराज. धनराज एक चौकार त्याने खेचलाय. ऑन साइडला धनराजच्या बॅट मधून निघालेला फटका अलॉंग द कार्पेट. गणेश मसने बॉल पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथून पूर्ण. धनराज जयदीपने 2 धावा इथून पूर्ण केल्यात. खरं तर उमरोली म्हटलं ना, संघ कुठलाही असो, 3 संघ या गावामध्ये आहेत. उमरोली म्हटलं की बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्न पडतो की नक्की कोणता संघ असेल. त्या संघामधले ह्या संघात खेळणार तर नाहीत ना. पण करता घारे ब्रदर जेव्हा लॉट्स उडवले गेले तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की त्या दोन्हीपैकी एकही संघ नसेल तर हा एक नवीन संघ आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस. नो बॉल इथून पंचांनी घोषित केलाय. हवेत होता चेंडू, हातात येईल तोपर्यंत आणखीन 2 धावा आणि नो बॉलची 1. 3 धावा इथून मिळतील. प्रेमने चुकी केली. 3 धावा या चेंडूवरती खर्च झाल्यात आणि फ्री हिट. नेक्स्ट बॉल वरती फलंदाज धनराजला एखादा षटकार खेळण्यासाठी एक फ्री स्टाईल शॉट मारण्यासाठी चेंडू फ्री हिटचा असेल. 2 दुहेरी धावा आल्या, नो बॉलची 1, अशा 5 धावांनी स्कोर झालाय. तो मात्र 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा. प्रेम फ्री हिटचा चेंडू टाकण्यासाठी समोर येतो फलंदाज धनराज. घारे ब्रदर्स उमरोलीचा. ऑन साइडला फ्री हिटचा चेंडू, तोही बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग राजू होता त्या ठिकाणी. 1च धाव. धनराज खरं तर जयदीपने थांबवलं की इथून आपल्याला पार्टनरशिप बनवत असताना स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे धनराजच्या बॅटिंगचा स्टान्स ओळखून जयदीपने त्याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला आणि आता स्वतः चान्स घेतली आहे ती प्रेमच्या विरोधात. 2 चेंडू समाप्त झाले. स्कोर झालाय तो 17. चांगल्या धावगतीने घारे ब्रदर्स उमरोली टीमचा परफॉर्मन्स. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त इनिंगला सुरुवात केली आणि धावसंख्येला मेंटेन करत असताना स्कोर येतो मात्र 1 ओव्हर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. प्रेमचा चेंडू बॅटला ब्रश झालाय. मागे चालला चेंडू आणि इथून मात्र फलंदाज आउट. क्लीन बोल्ड. कॉन्फिडन्सने थांबवलं पण त्यानंतर जयदीप इथून आउट झाला आणि जी पार्टनरशिप व्यवस्थितपणे सुरू होती तिथे मात्र एक झटका आला, तो घारे ब्रदर्स उमरोली टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहिदास उतरलेत. इथून आता पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या घारे ब्रदर्स उमरोली टीमला धावांचा ओघ सुरू ठेवावा लागेल. ज्या फ्लोमध्ये धावा येत होत्या त्या धावा संख्येला इथून पुढे घेऊन जायची जबाबदारी आहे ती मात्र आता जयदीप आणि रोहिदास वरती. प्रेम बॉलिंग मार्कवरती सज्ज. जे के शेलू टीमकडून प्रेमचा हा चेंडू विकेट किपरच्या अगदी आसपास आहे आणि कुठलीही धाव इथून मिळणार नाही. प्रेम इथे कमबॅक करतोय. जे के कमबॅक करतोय आणि 4 चेंडू समाप्त झाले प्रेमचे. धावा खर्च केल्यात प्रेमने त्या मात्र 5 धावा इथून खर्च केल्यात प्रेमने. जे के शेळू संघ आज खरं तर काही खेळाडू अनुपस्थित असावेत आणि संघ तर खरं तर जबरदस्त संघ आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स राहिला जे के शेळू संघाचा, अगदी हातात आलेले सामने देखील कधी त्यांनी गमावले तर बऱ्याचशा सामन्यामध्ये विजय देखील त्याने संपादन केलेला आहे. चांगला चेंडू प्रेमचा ओव्हर नंबर 2 मध्ये कमालीची बॉलिंग इथून करतोय. रोहिदास देखील बॅक टू बॅक डॉट बॉल खेळत असताना दुसरं षटक इथून मात्र लास्ट बॉल पर्यंत आलं. स्कोर येतो मात्र 17. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती धावा आल्या होत्या 5, पण जी धाव जयदीपने घेताना टाळली तिथे मात्र सामना थोडा का होईना पहिल्या डावाची सुरुवात थोडी बिघडली म्हणायला हरकत नाही. प्रेम अंतिम चेंडूची फेक करेल. समोर येतो मात्र फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शरीराला स्पर्श. बॅक टू द बॉलर. ओव्हर इथून कंप्लीट. 2 षटके धावा घारे ब्रदर्स उमरोली संघाच्या ते मात्र 17. चला जास्त वेळ घेऊ नका. ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे आणि यानंतर होणारी मॅच असेल श्री 11 कोल्हारे
आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल एक्सल संघ. श्री 11 कोल्हारे आणि एक्सल या दोन संघामध्ये मॅच होईल. दोन्ही संघ आपण इथे उपस्थित असाल तर कर्णधाराने व्यासपीठावरती येऊन रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील करणार आहोत. 2 ओव्हर 17 धावा. थोडी चिंतेची गोष्ट आहे घारे ब्रदर्स उमरोलीसाठी, कारण मागच्या 4 बॉलमध्ये खरं तर या मॅचमध्ये अवघी एकच धाव आली आणि विकेट आली ती मात्र जयदीपची. त्यामुळे आता धनराजला एका बाजूने धाव संख्येला खरं तर स्कोर कार्ड हलतं ठेवावं लागेल. सिंगल, डबल, चौकार, षटकार सातत्याने धावा जर येत राहिल्या तर आपल्या संघाला एक चांगली टोटल उभारता येईल. त्या अनुषंगाने धनराजला इथून मात्र संयमही राखावा लागेल आणि जसा चेंडू येईल तसा बॉलच्या मेरिटनुसार अटॅक देखील चढवावा लागेल. साईला पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आणलंय. खरं तर साई या संघाचा संघनायक आहे. कर्णधाराने ओळखलं की जे प्रेशर आता बनलंय मागच्या 4 बॉलमध्ये ते प्रेशर आपल्याला सातत्याने ठेवावं लागेल. यानुसार मात्र साई पुन्हा गोलंदाजीसाठी आलाय आणि समोर येतो मात्र घारे ब्रदर्स उमरोलीचा धनराज. पहिलाच बॉल सुसाट वेगाने चेंडू साईने हाताळला आणि डॉट बॉलने सुरुवात झाली. खरं तर जेव्हा एखाद्या संघाकडे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जेव्हा मोमेंटम असतो तो मोमेंटम जाऊ द्यायचा नाही. तो मोमेंटम खरं तर जयदीपच्या विकेटने सध्या थोडा बाजूला गेलाय, पण धनराजला आपल्या बॅटिंगने त्या मोमेंटमला पुन्हा पकडावा लागेल. पण सामना करायचा त्याला साई मसने या बॉलरचा. दुसरा बॉल हवेमध्ये खेळलाय उंच हवेत, डाऊन दी बॉल आणि झटका क्रमांक 2. घारे ब्रदर्स उमरोली टीमचा फलंदाज आउट. बॅटची कडा आणि आणखीन एक झटका. मनीष शून्यावरती इथे आउट होत असताना घारे ब्रदर्स उमरोलीचा फलंदाज बाद. डीजे मैदानाच्या आतमध्ये आलाय. घारे ब्रदर्स सर्व पवेलियन शांत राहिलंय, कारण जी सुरुवात झाली होती असं वाटलं की जे के शेळूवरती एक तगडा संघ घारे ब्रदर्स उमरोलीच्या स्वरूपात इथे दमदार बॅटिंग सुरू झाली. एक बॉलपर्यंत दुसऱ्या ओव्हरच्या 17 धावा होत्या आणि आता स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या देखील 17च. 3 डॉट बॉलर आणि 2 बॅक टू बॅक विकेटने साई मसने विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. साई मसने इज ऑन हॅट्रिक नाव आणि हॅट्रिक संपादित करणार का साई? समोर येतो मात्र नरेंद्र. फटका या ठिकाणी आला ऑन साईडला. खेळाडू पोहोचलाय, बॉल कव्हर होईल, फेक होईल तोपर्यंत फक्त सिंगल वरती ओव्हरथ्रो झालाय चेंडू. 2 धावा इथून मिळतील. घारे ब्रदर्स उमरोलीच्या धावा संख्येला इथे जो पॉज दिला होता तो आता पुढे घेऊन 2 धावांनी स्कोर झालाय तो 19. चेंडू संपले साई मसनेचे 4. स्पीडअप असू दे खेळण्यामध्ये जास्त वेळ खर्च करू नका ही आमची सातत्याने सर्व संघांना सूचना राहिलेल्या आहेत. पण तरी देखील खेळाडू आपल्या जो परफॉर्मन्स आहे तो आणखी दमदार होण्यासाठी कधी कधी अतिरिक्त वेळ देखील घेतात, पण तो अतिरिक्त वेळ आपण वाचवा ही सर्व संघांना आमच्या सूचना आहेत. गोलंदाज साई, समोर येतो फलंदाज. बॅटर आउट. घारे ब्रदर्स उमरोली टीमला आणखीन एक झटका. विकेट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आउट.
डीजे श्री 11 कोल्हारे संघ आणि त्याचबरोबर एक्सल संघ दोनही संघांनी रिपोर्टिंग करा. यानंतर दोन संघामध्ये मॅच होणार आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. साई मसनेच्या गोलंदाजीची जी दाहकता आहे ती मात्र घारे ब्रदर्स उमरोली टीमला सोसावी लागते आणि 3 विकेट साईने या षटकामध्ये संपादित केल्यात आणि 5 चेंडू इथून साईचे समाप्त झाले. स्कोर येतो मात्र 19 या अंकावरती. लास्ट बॉल हवेत खेळलाय, खेळाडू धावतोय कॅच साठी पण चेंडू मात्र समोर होता, पोहोचू शकला नाही. बॉल मागे चाललाय, कव्हर करण्यामध्ये मिस्टेक झाली, चेंडू सीमा पार आलाय तो चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतो दोस्ती चषक 2025 मध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. जे के शेळू संघ या वर्षी 33 टुर्नामेंट खेळलाय आणि या संघाचे संघ मालक अविरशा इलेक्ट्रिकलचे ओनर तथा इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर अविनाश तरे सरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तर मी विनंती करतोय शेलू पंचायत समिती विभाग प्रमुख अविनाशजी तरे सरांना की सर आपण अतिशय मानाने आणि सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. दोस्ती चषकामध्ये अविनाश तरे सरांचं सहर्ष स्वागत. सर या आपण खतरनाक परफॉर्मन्स सध्या साई मसनेच्या माध्यमातून अनपेक्षित विकेट जी आली पहिली तिथून जो विकेटची जी पडझड सुरू झाली तिथे मात्र 3 ओव्हरपर्यंत स्कोर येतो 23 धावसंख्या आणि विकेट आउट झाले ते घारे ब्रदर्स उमरोलीचे 4. अगदी कंट्रोलमध्ये ठेवलं फलंदाजांना. साईने 2 षटके टाकली पण शेळू संघाला 2 धावांची पेनल्टी देखील देण्यात आलेली आहे, ती देखील माइंडमध्ये ठेवून चांगला परफॉर्मन्स होतोय. वाह फील्ड प्रयत्न होते. नो बॉल इथून पंचांनी घोषित केलाय. नो +1 2 धावा मिळतील आणि फ्री हिट देखील. खरं तर निलेश आला आणि निलेशने पहिला चेंडू भरपूर उंचीने टाकला. नो प्लस फ्री हिट म्हणजे एक आणखीन संधी दिली समोरच्या टीमला. 2 धावा ऍड झाल्यात, स्कोर झालाय तो 25 घारे ब्रदर्स उमरोलीचा. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक वाईट बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू राहील. तीन धावा पहिल्या बॉलवरती खर्च केला आणि फ्री हिटचा हा चेंडू निलेश मसनेचा. फटका भारी आहे. घुटना टेक तमाशा देख आणि वाह फिल्डिंग कमालीची फिल्डिंग. एफर्ट्स भरपूर आणि अंपायर त्या ठिकाणी आहेत. यस सेफ आहे आणि फक्त 1 धाव इथून मिळेल. काय फिल्डिंग केली साई मसनेने. खतरनाक फिल्डिंग आहे साईची. एक चांगला रनर आहे साई आणि फिल्डर देखील तेवढाच भारी आहे शेलू संघासाठी. गती कमी होती. फटका खेळला. स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने टर्न घेतलाय. गणेश मसने पोहोचलाय. 2 धावा घेण्यासाठी फलंदाजांचे प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी स्कोर झालाय घारे ब्रदर्स उमरोली संघाचा 29. खरं तर ही चांगली धावा संख्या आहे कारण अजूनही 10 चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत. 29 धावा झाल्यात. धावा झाल्यात. घारे ब्रदर्स उमरोली संघ अजून 10 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. 10 चेंडू मध्ये 29चा स्कोर. इथून 29 जरी आला तरी डबल 58 म्हणजे मोठा स्कोर होईल या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. फटका भारी आहे. समोर केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये साई धावतोय. बॉल अडवला. फेक साईची नॉन स्ट्रायकर एंडला. पंचांचा निर्णय रनआउट साठी इथे चेकिंग केलं जाईल. 1 कंप्लीट होती आणि डिसिजन पेंडिंग. वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न केला रामदास आणि रोहिदासने. फिल्डर साई होता. साईने खरं तर बॉल जसा कॅरी केला क्विक रिॲक्शन दिली
क्विक थ्रो केला आणि त्यानंतर बॅटर धावत होता, चेंडू हातामध्ये आला, पॉपिंग क्रीज पासून बॅटर दूर आहे की नाही, आउट आहे की नॉट आउट आहे याचं चेकिंग इथे केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग वारंवार चेक केलं जात आहे. तर फलंदाज इथून आउट असेल. बॅटर आउट, झटका मिळालाय तो मात्र 5वा घारे ब्रदर्स उमरोली टीमला. फलंदाज आउट आहे, क्लोज डिसिजन होता, अगदी अगदी थोडा फरकाने इथून मात्र बॅटर आउट झाला आणि एक मोठा धक्का असेल घारे ब्रदर्स उमरोली टीमला. श्री 11 कोल्हारे आणि त्यांच्या विरोधात एक्सल या दोन्ही संघांच्या संघनायकांनी व्यासपीठाच्या इथे या ठिकाणी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चौथं षटक निलेश मसने आला आणि निलेशने खराब चेंडू नंतर पुनरागमन करत घारे ब्रदर्स उमरोली टीमला इथून मात्र झटका दिला रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी अपील होतीये, चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने, अडवण्याचे एफर्ट्स लावले जात आहेत. 2 धावा इथून मिळतील. घारे ब्रदर्स उमरोली टीमचा स्कोर 2 धावांनी पुढे जाईल. 32 धावा फलकावरती आहेत. 2 धावा इथून ऍड झाल्या. 32 धावा फलकावरती. निलेश मसने खरं तर जेव्हा जेव्हा संघाला आवश्यकता होती तेव्हा निलेश मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आता देखील आपल्या संघासाठी इथे दमदार बॉलिंग करत असताना 32 धावा. ओव्हर नंबर 4 इथून सुरू आहे. चेंडू संपलेत ते मात्र टोटल 4. एका धावेसाठी दोनही खेळाडू निघालेत. क्विक सिंगल इथून कंप्लीट होईल. लेग बायच्या स्वरूपातली टीमच्या खात्यात ती धाव असेल आणि स्कोर या सिंगलने 33. 5 चेंडू निलेश मसने इथून समाप्त झालेत. 3 ओव्हर मध्ये 2 षटके साई मसनेने टाकली. 2 षटकामध्ये साईने धावा केल्या 17. त्यानंतर प्रेमने धावा खर्च केल्या त्या मात्र 6 आणि त्यानंतर निलेश मसने इथे चांगली बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी. ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. फेक झाली. 4थ्या ओव्हरचा खेळ इथून पूर्ण होत असताना घारे ब्रदर्स उमरोलीचा स्कोर झालाय तो मात्र 34 धावा. चला लगेच आपण 5व्या षटकाला सुरुवात करा. फिल्डिंग सेट करून घ्या आणि श्री 11 कोल्हारे टीमचा संघनायक इथे उपस्थित झालाय. एक्सल संघाचा संघनायक आपण जर आला असाल तर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. एक्सल टीमचा कर्णधार आपण या ठिकाणी स्टेजकडे रिपोर्टिंग करा. 4 ओव्हर आणि स्कोर झालाय तो मात्र धावा फलकावरती 34 धावा. 5 खेळाडू आउट झालेत घारे ब्रदर्स उमरोलीचे. धनराज, जयदीप, मनीष, नरेंद्र, रामदास 5 खेळाडू परतलेत. रोहिदास आणि कल्पेश सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आणि 34 धावा आहेत. रामदास खरं तर थोडा नाराज झाला असावा कारण त्याच्या बॅटमधून 5 धावा आल्या होत्या. असं वाटलं की तो काय पालट करू शकेल
या स्कोरला एक मोठी उभारी देऊ शकेल, पण रामदास आऊट झाला. आणि आता लास्ट ओव्हरचा खेळ गणेश डांगरे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी आलेले आहे. खरं तर शेलूकडे बरेचसे खेळाडू आहेत जे काही काळ क्रिकेटपासून दूर होते, पण संघाला गरज असताना निलेश मसने आणि गणेश डांगरे सारखे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये JK शेलू संघासाठी, जय कोळंबा माता शेलू या संघासाठी आपलं योगदान, आपला खेळ पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला गावासाठी, आपला जय कोळंबा माता शेलू संघासाठी. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झाला, मागे फर्स्ट स्लिप मध्ये अडवला चेंडू, 1 रन. स्कोर इथून 35 पर्यंत पोहोचलाय. घारे ब्रदर्स उमरोलीसाठी खरं तर सलामी चांगली झाली होती, मध्यंतरी विकेट गेल्यात, पण अजूनही हा स्कोर 50 पार घेऊन जाण्याची जबाबदारी ही रामदास आऊट झाल्यानंतर रोहिदास वरती आहे. आणि रोहिदास इथून तो कारनामा करणार का? 35चा स्कोर हा 50 पार जाणार का? गणेश डांगरे लास्ट ओव्हर इथून शेलू टीम कडून गती कमी केली होती, बाहेर टाकण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप, बाहेर निघाला चेंडू, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव खर्च झाली. 36 धावा, 1 बॉल 36 धावा ऑन बोर्ड आहेत. 5 चेंडू इथून बाकी आहेत ते गणेश डांगरेचे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जो परफॉर्मन्स चांगला होतोय त्या परफॉर्मन्स मागे खरं तर 33 टुर्नामेंटमध्ये पुरस्कृत करणारे अविनाश तरे सर खरं तर एक मोठी ताकद या संघाच्या पाठीमागे. आणि इथून स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे, बॉल कॅरी केलाय, दुसऱ्या धावेसाठी धावले फलंदाज, धोक्याची ठरली धाव, फलंदाज आउट, 1 रन, बॅटर आउट. डीजे थँक्यू डीजे. 37 रन्स, 6वी विकेट इथून आउट झाली. आणि गणेश डांगरे काय खतरनाक बॉलिंग करतोय, समोरच्या टीमला बाउंड्रीज तो खर्च करत नाहीये. 2 बॉल त्याने पूर्ण केले, स्कोर येतो मात्र 37. समोर खेळला, गोलंदाजाकडे चेंडू आहे, रनआउटची संधी, स्टंप वरती चेंडू आदळला, आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात, बॅटर आउट. डीजे कल्पेश उतरला मैदानाच्या आतमध्ये. गेल्या गेल्या षटकारासाठी कल्पेशने मन बनवलं होतं, पण डॉट बॉल इथून आलाय. 4 चेंडू संपले गणेश डांगरेचे, स्कोर येतो मात्र 37 या अंकावरती. कल्पेशच्या बॅट मधून फटका बॅक टू द बॉलर होता, चेंडू मात्र निसटलाय. नंतर दुसरी धाव इथून होईल का? 2 धावा इथून मिळतील घारे ब्रदर्स उमरोलीला. आणखीन एक चेंडू गणेश डांगरेचा इथून बाकी असणार. आणि धावत संख्या ती मात्र 39. 7 खेळाडू इथून 8 खेळाडू इथून आउट झाले ते घारे ब्रदर्स उमरोलीचे, तरी देखील स्कोर 39. 1 बॉल आता या इनिंगचा बाकी असणे. चला दोन्ही कर्णधारांना आपण इन्व्हाइट करूया. श्री 11 कोल्हारे या संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर एक्सेल टीमचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कोल्हारे टीमचा संघनायक आपण लवकर टॉस साठी उपस्थित राहा. शेवटचा बॉल आहे, फटका केला, पॉइंट मध्ये चेंडू, एकच धाव. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. घारे ब्रदर्स उमरोलीने धावा उभारल्या 41 रनचं टार्गेट, पण 2 धावांची पॅनल्टी आहे. 2 धावा इथून ऍड होती, 40 झाल्यात. 2 धावा पॅनल्टीच्या जर ऍड केल्या तर 42 होतील आणि 43 धावांचं टार्गेट जय कोळंबा माता शेलू संघाला या ठिकाणी देण्यात आलंय. श्री 11 कोल्हारे संघाचा संघनायक या ठिकाणी येतोय, एक्सेल संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. तर मी विनंती करेल या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी केला जाईल.
जसा जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढताय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गण हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी कळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ हॅलो. तर श्री 11 कोल्हारे संघाचा संघनायक या ठिकाणी त्वरित पाठवायचे. एक्सल संघ या ठिकाणी संघ कर्णधार उपस्थित आहेत. येत्या काही सेकंदातच या ठिकाणी टॉस केला जाईल. मुख्य लॉट्समधील दुसरा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. एक्सल विरुद्ध श्री 11 कोल्हारे संघ. अविनाश तरे सरांना इन्व्हाइट करेल सर आपण व्यासपीठावरती यावं. जय कोळंबा माता शेळू संघाचे पुरस्कर्ते. तर टॉस केला जाईल. अरुणजी मोडक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते एक्सेल विरुद्ध श्री 11 कोल्हारे या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. तर कॉल केला जातो टेल्स असा कॉल एक्सेल संघाचा आणि टेल आहे. तर निर्णय काय असेल? ठीक आहे, 2 मिनिटात या ठिकाणी निर्णय काय असेल तो एक्सेल संघ सांगेल. तर टॉस जिंकला एक्सेल संघाने आणि निर्णय पेंडिंग ठेवलाय. तर ओव्हर टू अजय सर. स्कोर मात्र इथे 43 चेस करायचा आहे. घारे ब्रदर्स उमरोलीने सुरुवात चांगली केली पण त्यानंतर विकेट आउट होत गेल्या. 8 विकेट टोटल आउट झाल्या आणि 43 धावांचं लक्ष इथून असणार. सचिन मोडक दादांचं आगमन या ठिकाणी होतं. युवा कार्यकर्ते सावळे गावचे सचिन दादा आपण व्यासपीठावरती यावं. अरुण दादा आपण देखील व्यासपीठावरती यावं. 30 चेंडू आणि 43 धावा. स्कोर थोडा कमी आहे पण फाईट करावी लागणार आहे घारे ब्रदर्स उमरोलीला. अबीरशाह इलेक्ट्रिकल्स जे के शेळू संघ या ठिकाणी 43 धावांचा पाठलाग करत असताना 2 सलामीवीर गणेश मसने आणि साई मसने या जोडीने यावर्षी जे के शेळू संघासाठी बऱ्याच स्पर्धामध्ये विस्फोटक सलामी दिलेली आहे. पण आता स्कोर 43 आहे. 30 धावा कदाचित लवकर हा स्कोर चेस करण्याचा प्रयत्न हे खेळाडू करतील आणि एक्सेल टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय इथे स्वीकारलाय. एक्सेल संघ वन द टॉस, चूज टू बॅट फर्स्ट आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केलंय तर श्री 11 कोल्हारे संघाला. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन कोल्हारे आणि एक्सेल असेल. 30 चेंडू 43 ची गरज. दुसऱ्या बाजूला तमाम भारतीयांचं लक्ष लागलंय की चॅम्पियन ट्रॉफीची फायनल भारत न्यूझीलंडच्या विरोधात जिंकणार का. तोही सामना जरा क्लोज एन्काउंटर कडे चाललाय कारण भारताला 60 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे. तर गणेश दादा मोडक आणि नरेश दादा मिरमिने यांना विनंती करतो की आपण लगेचच व्यासपीठावरती यायचे. या ठिकाणी आदरणीय हेदवलीचे विद्यमान सदस्य रमेशजी जोशी साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. रमेशजी जोशी साहेब आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल गणेश मसनेच्या बॅट मधून पहिला चौकार. डीजे
घारे आणि आशिष घारे यांनी बांधलेला हा संघ आणि 3 वर्षापूर्वी खरं तर हा टॉप लेवलचा संघ होता आणि आताही आहेच, पण मागील 3 वर्षामध्ये खरं तर हे खेळाडू अगदी शिक्षण असेल किंवा नोकरी असेल यामध्ये व्यस्त असल्या कारणाने आणि सरावाला तेवढा वेळ मिळत नसल्या कारणाने खरं तर 3 वर्ष थोडा दूर होता, पण आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो घारे ब्रदर्स उमरोली हा संघ क्रिकेटमध्ये. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या चेंडूची फेक झाली, रामदासने इथून डॉट बॉल काढलाय. कारण जेव्हा सुरुवात झाली ना धनराज आणि जयदीपने, संदीप गायकवाड सर गर्दी सुरुवात पाहून असं वाटलं ते कदाचित मोठा स्कोर इथे उभा होईल, पण ती विकेट आली, त्यानंतर थोडे झटके मिळाले आणि त्यानंतर संघाचा स्कोर हा 42 पर्यंत थांबलाय. पण 43 धावा इथून चेस करण्यासाठी गणेशने सुरुवात भारी केली आहे. फुलटॉस होता, मागे मिस्टेक झाली, बॉल मागे चाललाय, सीमा पार येतोय हा या इनिंगचा दुसरा चौकार. जे के शेळू संघाचा स्कोर आहे तो मात्र 9. 43चा टार्गेट आहे. तर या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेमध्ये अनिल मिनमिने आणि हनुमंत मिनमिने दादांचं आगमन होतं. दादा आपण व्यासपीठावरती यावं, सहर्ष स्वागत. साईच्या बॅटमधून हवाई हल्ला आणि झटका मिळतो, साई मसने इथून बाद. पहिली विकेट जे के शेळू संघाची. बॅक टू द डग आउट डीजे. केस करत होता आणि स्कोर येतो मात्र 9. खरं तर घारे ब्रदर्स उमरोली 3 वर्षानंतर या संघाला आपण पाहतोय. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटत असेल की हा नवीन संघ आहे, पण खरं तर हा जुना संघ आहे. जुनं ते सोनं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. अविनाशजी तरे सर यांना विनंती केली जाते सर या व्यासपीठावरती. बघा जर तुम्ही आमच्या सोबत असाल तर खूप मजा असते, एन्जॉय असतो. आपणास विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचं. अविनाश सर. शिवसेनेचे शाखा प्रमुख हेदवली गावचे युवा डॅशिंग मिलिंददादा बोडके आणि त्याचबरोबर अंजप संघाचा भावेश पवार अर्थात अनिल मिनमिने सरांचं आगमन आणि रमेशजी जोशी साहेबांचं देखील आगमन. या दरम्यान आपण रामदासचं षटक पाहतोय. स्कोर मात्र 43चा पाठला करत असताना जे के शेळू संघाचा 10, येणारे चेंडू आहेत ते 24 रन्स पाहिजे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 33. अनिल मिनमिने यांचा परफॉर्मन्स या क्रीडा स्पर्धेमध्ये भारी ठरला. स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप हा संघ पहिला संघ होता जो टॉप 5 मध्ये पोहोचला. नरेशदादा मिनमिने, संभाजी पतारे सर, प्रवीण पतारे, मारुती माळी आणि त्यांच्या संपूर्ण संघाचा दमदार परफॉर्मन्स पहिल्या रजनीमध्ये पाहिला. आणि कालच्या रात्रीमध्ये प्रथमेश 11 धामोते, नितीन विर्ले कर्णधार पद सांभाळत असताना काल मात्र प्रथमेश 11 धामोते संघ टॉप 5 मध्ये पोहोचला. आणि आजची रात्र कोणता संघ इथे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पहिला सामना खरं तर आजच्या ग्रुपचा या ठिकाणी सुरू आहे, जिथे जे के शेळू संघाने 43 धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात केली आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर आहे तो मात्र 10. हनुमंत मिनमिने दादांचं देखील आगमन. हनुमंत दादा आपलं सहर्ष स्वागत. युवराज रसाळ 25 मध्ये युवराज रसाळ कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचे. आपले मामा या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. युवराज रसाळ खरं तर या आमच्या स्वयंसेवकाचं आम्ही कौतुक करू. गेल्या 2 रजनीमध्ये खरं तर सर्वांच्या जेवणाची जी व्यवस्था केली जात आहे, पहिल्या
मिनिटापासून तर सर्वजण जेवतील तोपर्यंत युवराज मात्र त्या ठिकाणी थांबून राहतो आणि सर्वांना जेवण मिळेल याची पूर्णपणे जबाबदारी मात्र युवराज रसाल यांनी घेतलेली आहे. ओव्हरला सुरुवात झाली, बॉल मात्र मागे चाललाय. खेळाडू चेंडूचा पाठलाग 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 ढकललाय चेंडू लास्ट मोमेंटला, पण चेंडू सीमा पार, रोपला धडकलाय, खेचलाय तो चौकार. मिळेल या दरम्यान फटका फलंदाजाच्या बॅट मधून डीप पॉइंट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी चुकी घडली. आणखीन एक चौकार, फलंदाज गणेश मसनेच्या बॅक टू बॅक 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक. तीन लगातार चौकार खेचलेत आणि जर आता 2 बॅक टू बॅक षटकार खेचले चंद्रकांत मसने आणि किरण मसने यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वेगवान चेंडू होता, विकेट किपरने कलेक्ट केला. अंपायर्स या ठिकाणी मिलिंद कोळंबे सर, राज भोईर सर यांची कामगिरी चांगली आहे. 3 चेंडू संपले, स्कोर झालाय तो मात्र 18. अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज आहे आणि 2 बॅक टू बॅक षटकार जर JK शेळू संघाच्या फलंदाजांनी लगावले तर चंद्रकांत मसने आणि किरण मसने यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. फुल टॉस होता, फटका चांगला आहे, कव्हरला तोडी चेंडू निघाला, स्वीपर मध्ये कलेक्शन झालं, फेक झाली आणि फलंदाज मात्र सेफ. 2 धावा कंप्लीट, 20 धावा JK शेळू संघाच्या 43चा पाठलाग करत असताना धावगती राखावी लागेल. 4 बॉल समाप्त झालेत, 20 धावा ऑन बोर्ड झाल्यात. अजूनही गरज आहे ती मात्र 23 धावांची. खोलात होता चेंडू, समोर ड्राईव्ह केलाय, 1 धाव इथून मिळेल. गणेश मसने संयमी पारी खेळत असताना आपल्या संघासाठी 21 धावा JK शेळू संघाच्या आणि अजूनही 22 धावांची इथून गरज आहे ती या मॅच मध्ये. राजू तरे संघाचा वन डाऊनच्या भूमिकेत राजू आलाय आणि थोडा खरं तर डाव सावरताना गणेशने देखील संयमाने बॅटिंग केली. साई आऊट झाल्यानंतर, कारण गणेशला माहिती आहे स्कोर जरी कमी असला तरी विकेट जर आऊट होत गेल्या तर मात्र थोड्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या कारणास्तव संयमी इनिंग सध्या गणेश खेळतो आणि मनीष घारे ब्रदर्स उमरोली टीम कडून ओव्हर नंबर 2 मध्ये अंतिम चेंडूची फेक इथून केली जाईल. चंद्रकांत मसनेदादा आणि किरण मसनेदादा यांचं कॅश प्राइज आहे 2 बॅक टू बॅक सिक्सर, 500 रुपीज कॅश प्राइज. अमाऊंट इथे पोहोचते आणि राजूचा फटका, फिल्डिंग भारी झाली, मयूर होता त्या ठिकाणी. 1 रन, 22 धावा, अजूनही पाहिजे धावा 21. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 21 धावांची आवश्यकता आहे जय कोळंबा माता शेलू संघाला. श्री 11 कोल्हारे आजचा दिवस खरं तर रात्रीचे 12 वाजले की या ठिकाणी सेलिब्रेशन धूमधडाका होणार. दोस्ती चषक 2025 चे प्रमुख आयोजक पात्र जिल्हा परिषद युवा सेना विभाग प्रमुख नरेशदादा मिनमिने यांचा वाढदिवस आणि दादांना वाढदिवसाच्या ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा देणारा शुभेच्छांचा बॅनर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकाल. वाढदिवसाचं खरं तर निमित्त होतं दोस्ती चषकाची ही स्पर्धा आणि नरेशदादा मिनमिने हँडसम डॅशिंग युवा नेतृत्व, युवकांना एकत्रित घेऊन कुठलंही कार्य असू द्या, अंजप गावामध्ये क्रिकेट असो किंवा इतर कुठलं कार्य असू द्या, ते अत्यंत सक्षमपणे पेलणारे सर्वांचे लाडके नरेशदादा यांचा वाढदिवस. नरेशदादा यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
इन ॲडव्हान्स नरेश दादा आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धूमधडाका होईल. रात्रीचे 12 वाजले की फटाक्यांची आतिषबाजी होईल. वाढदिवसाचा केक इथे आणण्यात येईल आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन नरेश दादा मिनमिन यांच्या वाढदिवसाचं. अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चला स्पीडअप असू द्या खेळण्यामध्ये. 18 बॉल 21 ची गरज आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. रामदास पुन्हा बॉलिंग ऍक्शन मध्ये. राजूच्या शरीरावर चेंडू. गणेश धावलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे होता तो, मात्र राजू आणि लेगबायची ही धाव मिळाली. खरं तर ही धाव थोडी धोकादायक ठरली असती राजू तरेसाठी, कारण गरज नव्हती. जरी डॉट झाला होता तरी चेंडू भरपूर होते, पण खरं तर गणेश धावला. राजूला धावावं लागलं आणि या सिंगल रनने स्कोर आता जाऊन पोहोचलाय तो 23. घारे ब्रदर्स उमरोली संघ, खरं तर या संघाला यावर्षी 3 वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या संघाला जर्सी पुरस्कृत केल्यात. रोशन अशोक घारे आणि संकेत संतोष घारे यांचं देखील तेवढंच कौतुक आहे. आणि गणेशच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचला गणेशने चौकार. पाठवला चेंडू सीमा पार. डीजे चेंडू बाकी आहेत या इनिंगचे अजूनही 16. 16-16 असं समीकरण आहे. गणेशच्या बॅटमधून बॅक टू द बॉलर. कॅच ड्रॉप झाली. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट देखील मिस झालाय. ओव्हर थ्रोच्या देखील धावा इथून मिळते जेके शेलू टीमला. 2 धावा, 2 मिस्टेक झाल्या एका चेंडूवरती रामदास कडून. आधी कॅच, त्यानंतर रनआउट आणि ओव्हर थ्रोच्या अशा 3 मिस्टेक घडल्या आणि 2 धाव्यांनी स्कोर पोहोचलाय तो मात्र 29. सचिन मोडक दादा, अरुण मोडक दादा सर्व मैदानाची पाहणी करून आता व्यासपीठाच्या दिशेने येत असताना सावळ्याची स्पर्धा म्हटलं की सावळे हेदवली विभागातील सर्व ग्रामस्थांचं काटेकोरपणे लक्ष असतं आणि त्यांना तेवढीच खंबीर साथ आहे ती मात्र स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप संघाची आणि ग्रामस्थ मंडळ अंजप यांची. इथून एका धावेचा प्रयत्न केला जाईल का, दुसरीसाठी एफर्ट्स लावले जातील का, पण एकच धाव इथून घेतली जाईल. स्कोर झालाय तो 30. धावा पाहिजे जिंकण्यासाठी अजूनही 13. 14 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. सामना लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न आता राजूला देखील दुसऱ्या बाजूने करावा लागेल, कारण जोपर्यंत मॅच हातात येत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला आपण जिंकल्याचा आनंद मिळत नाही. पुढे आला होता राजू, मागे खेचण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल इथून झाला. 13 बॉल अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहे 13 धावांची. जसा भारत न्यूझीलंडचा फायनलचा सामना सुरू आहे ना, भारतीय संघाला 41 मध्ये 45 पाहिजेत. सामना कधी ताब्यात येईल भारतीय संघाच्या याची वाट मात्र तमाम भारतीय नागरिक पाहतात. आणि फुल टॉस समोर ड्राईव्ह केला. खेळाडू धावतोय बॉल अडवण्यासाठी, प्रयत्न फेक झाली. तोपर्यंत रन्स मिळाल्या जे के शेळू संघाला 2. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी असणार आणि कंपल्सरी रन्स पाहिजेत या मॅच मध्ये. ही मॅच जिंकण्यासाठी 11 धावा. डीजे
दूर गेलेला नाहीये, कारण इथूनही कमबॅक त्यांना करता येईल. कारण हे षटक जर कमी धावांचं आलं, 6 पेक्षा कमी धावा जर आल्या तर कालचा पहिला सामना देखील असाच होता. सुगवे संघाला पिंपलोलीच्या विरोधात 6 बॉलमध्ये 6 धावा पाहिजे होत्या आणि रोशन भोईरने त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. आता पुन्हा तीच परिस्थिती या पहिल्या मॅच मध्ये येईल का? थोडा स्पीडअप करा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. कारण आजही स्पर्धेमध्ये मॅचेस होणारे टोटल 8. पहिला सामना या ग्रुपचा सुरू आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेश मोडक दादा, नरेश दादा मिनमिने यांचं हे बहारदार आयोजन. आणि आज खरं तर रात्री 12 वाजता नरेश दादा मिनमिने यांचा वाढदिवस. गणेश प्रयत्न करतोय मॅच जिंकून द्यायची आहे, पण तोपर्यंत घारे ब्रदर्स उमरोलीला देखील प्रतिकार करावा लागणार आहे. आणि 11 बॉलमध्ये 11 रन्स आणि बॉल मात्र आता समान आहेत. आणि तिथे बाजी कोण मारणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. अजूनही JK शेळू संघ सध्या तरी स्ट्रॉंग बाजू आहे, कारण गणेश बॅटिंग करतोय, राजू बॅटिंग करतोय. पण जर ही ओव्हर मयूरने कमी धावांची टाकली तर मात्र पुन्हा एकदा सामना दोलायमान स्थितीमध्ये बघायला मिळेल. कट केला चेंडू, विकेट किपर इथे मिस्टेक केली. पहिल्याच अटेम्प्टमध्ये बॉल कॅरी करायला हवा होता. एक सिंगल आले. आता 10 बॉल पाहिजेत, 10 धावा. 10 बॉल आणि 10 धावा इक्वेशन पर बॉल धावायचं. आणि सामना जिंकणार कोण? JK शेळू संघाला हा विजय खास असणार आहे. संघ मालक अविनाजी तरे सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद येणाऱ्या 10 बॉलमध्ये 10 धावा केल्या तर नक्कीच द्विगुणित होईल. मागे उडवायचं होतं, समोर चेंडू गेला एका धाव्यासाठी आणि थ्रो थोडा चुकीच्या दिशेने ठरलाय. 1 रन इथून मिळेल. 9 चेंडू रन्स पाहिजे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 9. सर्व मित्र परिवार नरेशदादा मिनमिने यांचा, अनिल मिनमिने, हनुमंत मिनमिने, मिलिंद बोडके, सचिन मोडक, अरुण मोडक आणि अत्यंत जिवलग मित्र गणेशदादा मोडक आणि विद्यमान सदस्य लक्ष्मणजी धुळे साहेबांचं देखील आगमन. आज सेलिब्रेशनची पार्टी मात्र जोरदार होणार. फटका भारी आहे, भरपूर उंच कॅच ड्रॉप, चेंडू सीमा रेखा पार, एका टप्प्याने चौकार.